नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. लोणावळ्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. क्रिकेट प्लेयर ते IPS अधिकारी म्हणून ओळख असलेले सत्यसाई कार्तिक यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. पुण्यात PMT बसचा धक्का लागला म्हणून पोलीस कर्मचाऱ्याकडून PMT बस चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो आता ज्येष्ठ न घडवणार धार्मिक स्थळांचे दर्शन या जाहिरातीत दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वृद्धाच्या मुलाने पोलिसात धाव घेतली आहे. मनोरमा खेडकरला कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. कोठडीत असुविधांविषयी त्यांनी कोर्टासमोर माहिती दिली. कोठडीत जेवण बेचव मिळत असल्याची तक्रार केली. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. मनोरमा खेडकर यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. महिला आपल्या 2 मुलांसह जात असताना ओव्हरटेक करण्याच्या वादातून तिला मारहाण करण्यात आली आहे. रक्ताबंबाळ अवस्थेत त्या महिलेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. जेरिलिन डिसिवा असे या महिलेचे नाव आहे. बानेर पाषाण लिंक रोड ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका जिममध्ये व्यायाम करत असताना उद्योजकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. सिमरन मोटारचे मालक कवलजीत सिंग बग्गा असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. स्क्रॅप खरेदी करताना वजन काटे मालकाशी संगनमत करून वजनात फेरफार करीत उद्योजकाची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली शहरात विक्रीसाठी आणलेल्या धारदार तलवारींचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 10 तलवारी आणि 1 दुचाकी असा 65,000चा मुद्देमाल सांगली पोलिसांनी जप्त केला आहे. विवाहित महिला अंधश्रद्धा आणि त्यानंतर बंधुभावाच्या प्रेमात पडली. दोघांनी कट रचून महिलेच्या नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुरादाबाद येथे घडली आहे. पोलिसांनी कन्हैया आणि पत्नी तनू चौधरी हिला अटक केली आहे. जळगाव जिल्ह्यात एकाच आदिवासी कुटुंबातील 3 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुटुंबात साखरपुड्याचा कार्यक्रम असल्यामुळे बालकांचा मृत्यू विषबाधेमुळे घातपातामुळे झाला असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.